शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। मी आत्ता कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आहे आणि जे लोक मल्चिंगवर कलिंगड, खरबूज, केळी किंवा पपई, टोमॅटो ही पिकं जी लावतात आत्ता, त्यावेळेस आपल्याला अशी समस्या दिसते की या ठिकाणी कॉलर रॉट किंवा या ठिकाणी बर्निंग होणे, वेल जळणे किंवा पपईचा खोड जळणे किंवा टरबूजचा वेल जळणे ही समस्या दिसते। याचं काय कारण आहे मित्रांनो? रात्रीचं टेम्परेचर 10 ते 11 डिग्री आहे, दिवसाचं टेम्परेचर आत्ताचं टेम्परेचर हे जवळपास 33 डिग्री आहे। 20-25 डिग्रीची तफावत आहे। रात्री मल्चिंग पेपर हा पूर्णपणे थंड होतो, दिवसा हा मल्चिंग पेपर तापतो आणि हा तापल्यामुळे इथली जी गरम हवा आहे ही निघायला फक्त जर हीच जागा असेल तर पूर्ण गरम हवा या ठिकाणी लागून त्या ठिकाणी स्टेम जो आहे तो स्टेम पूर्णपणे भाजला जातो। आता ह्या शेतकऱ्याने काय केलं लक्षात घ्या। 2-3 उपाययोजना मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करेन। हे एकच कारण रोप मरण्याचं नाही आहे, अजून 2-3 कारण आहेत, पण ह्या कारणाची शक्यता जास्त आहे। आता या ठिकाणी काय होतंय, शेतकऱ्याने होल जे हे होल मोठं ठेवलं आहे। तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी हे दाखवू शकत नाही, पण मला आत्ता या ठिकाणी जाणवतंय की इथून जी हवा येते ही जरा थोडीशी गरम हवा येते। ठीक आहे, होल मोठं ठेवल्यामुळे हवा निघायला जागा आहे। दुसरं, साईडने मल्चिंग ओपन आहे सगळ्या बाजूने, फक्त असं पॅच त्यांनी हे केलेलं आहे आणि दोन्ही बाजूने मल्चिंग ओपन असल्यामुळे एअर पास होत आहे, गरम हवा त्या ठिकाणी पास होते। तिसरी गोष्ट, जर अतिरिक्त पाणी दिलं, खूप जास्त पाणी दिलं किंवा जमिनीमध्ये जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी कॉलर रॉटची समस्या आपल्याला दिसू शकते। पण ही शक्यता 10%, 90% चान्स आहे की या ठिकाणी गरम हवेमुळे झाड शेकलं जाणं। मग याच्यासाठी काय उपाययोजना आहे? मल्चिंग साईडने ओपन ठेवा, हे होल मोठं ठेवा, किंवा हे जे होल आहे हे होल कोरड्या मातीने तुम्हाला या पद्धतीने भरून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जी गरम हवा डायरेक्ट झाडाच्या वेलावर बसते ती त्या ठिकाणी बसणार नाही। किंवा बरेचसे लोक कॉफीचा किंवा चहाचा कप उलटा कट करून लावला की तो त्या ठिकाणी सेफ होऊ शकतो। हे कलिंगड खरबूजला माती लावलेलं चालेल, पण पपईला जर माती लावली तर त्या ठिकाणी आपल्याला अडचण येऊ शकते, कारण की कॉलर रॉट त्या ठिकाणी होऊ शकतो। मग अशा ठिकाणी जे पपईवाले शेतकरी त्यांनी काय करायचं आहे, हा मल्चिंग पेपर असा दाबायचा आहे, थोडं जवळ येऊन या पद्धतीने। हा मल्चिंग पेपर जर मातीमध्ये दाबला तर जी हवा आहे ती हवा डायरेक्ट त्या ठिकाणी लागणार नाही, म्हणजे हवा जमिनीत जाईल, जमिनीतनं ती ॲटोमॅटिक वरती ढेकळांमधनं ती पास होईल। ह्या 2-3 उपाययोजना जर केल्या मित्रांनो तर तुमच्या शेतातले कलिंगड, खरबूज किंवा पपईची रोपं मरणार नाहीत। आणि जर बुरशीमुळे रोपं मरत असतील, खोडाजवळ तुम्हाला पांढऱ्या रंगाची बुरशी दिसते किंवा खोड जे आहे ते खोड जर तुम्हाला जळालेलं दिसत असेल, बुरशीमुळे प्रादुर्भाव तिथे दिसत असेल, तर रिडोमिल गोल्ड पंपाला 50 ग्राम किंवा रोको पंपाला 50 ग्राम सोबत ह्युमॉल गोल्ड 50 ग्राम घेऊन पंपानेच या ठिकाणी पाणी टाकायचं खोडाजवळ। साधारण एकरी 7 ते 8 पंप लागतील। एवढं जर काम केलं तर तुमच्या शेतातली मर ही तुम्हाला 100% थांबवता येते। पण मल्चिंगमुळे मर होते का बुरशीमुळे मर होते याचं कारण तुम्हाला शोधता आलं पाहिजे। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। तुमची पिकाच्या मर संबंधी कुठल्याही पिकाची जर मर होत असेल आणि अशी जर समस्या असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवर मला फोटो व्हॉट्सअप करा, जेणेकरून मला तुमच्या समस्येचं समाधान उत्तर देता येईल। तर पुन्हा भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।